हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज तर मला जायचं होतं बाहेर बेबी शॉवरला. सो मी रेडी होतो. हॅलो गाईज, सो आता मला डोहाळ्याला जायचं आहे. सो मी आता रेडी होते आणि डोहाळ्याला जाते. मी पॉन्ड्सची क्रीम पहिले लावते. मग मेन गोष्ट तर ही, मी जास्त मेकअप करत नाही, त्याच्यामुळे मी मॉइश्चरायझर आणि पटकन पॉन्ड्सची पावडर लावून घेतली. लगेच तुरंत मी मस्कारा लावला, कारण की माझी बहीण लायनर घेऊन गेली होती. सो माझ्याकडे ऑप्शन नव्हतं आणि मिसमॅच होऊन मी लायनर लावलं आहे फायनली, कारण की मी पोरींवाणी राहत नाही जास्त. मग मी लगेच तडकन लिपस्टिक लावून घेतली, कारण की मला लिपस्टिक नाही लावली का असं वाटत नाही की मी काहीतरी केलं आणि मी पोरीमध्ये आहे. सो म्हणून मी तडकन लिपस्टिक लावली आणि ही माझी फेवरेट आहे. 107 काहीतरी नाव आहे तिचं. आता मी शॉपिंग नाही करत, बाय द वे. माझी ताई शॉपिंग करते आणि मी फक्त लावायचे कामं करते. ती माझ्यावर उठून दिसती. बाकीचे तुम्ही पिंपल जे बघता ते मला इग्नोर करू शकता. माझ्या कलरवर जातो मी, चांगला दिसतो मला कलर. मग मी पटकन ब्लश लावून घेतलं, टिपके मारले आणि पटापट ब्लश मी घासून काढलं. कशावानी डायरेक्ट भांडे घासून घेतले मी माझ्या तोंडावर, असं झालं होतं मला. पण मी जास्त लावतही नाही, म्हणून मी थोडं कुचू करून लावून घेतलं आणि फायनली माझा लुक झाला होता. आणि मग मी टिकली लावली होती. टिकलीचा व्हिडिओ आला नसेल कारण की मी काढलाच नव्हता. सो पावडर इकडं तिकडं लावून मी केसं फ्लेक्स मारून घेतले आणि फायनली लुक दाखवलं. तडा माझा लुक बघा तुम्ही. आणि नंतर मग पप्पाला पण दाखवते. पप्पा फक्त पावडर लावतं, बाकी काही नाही. आणि मग साडी पण घेतली आम्ही आणि आम्हाला घ्यायचं होतं नारळ. सो साडी आणि नारळ देणं आवश्यक होतं आणि हे तुम्ही बघा काय करता. बघितलं गाईज, असं सगळं होतं. त्यांचे कार्यक्रम मस्तपैकी त्यांनी एन्जॉय केलं, मी सुद्धा केलं. आणि मेन गोष्ट ती बेबी बॉय और बेबी गर्ल होतं. हे युनिकनेस होतं त्यांच्याकडे, मला खूप आवडलं. कारण की जर बेबी गर्ल पाहिजे असेल तर तुम्ही ट्रीला लावा पिंक कलरचं हृदय, आणि जर तुम्हाला बेबी बॉय पाहिजे असेल तर तुम्ही लावा ब्ल्यू कलरचं हृदय. सो ॲज युजल मी पिंकच लावणार, कारण की मला मुलगीच पाहिजे त्यांच्याकडनं आणि मी मावशी होईल सो कॉल्ड. सो म्हणून मी पिंकच लावलं. आणि मी पप्पांनासुद्धा ॲप्रोच करत होते की पप्पा तुम्ही पण पिंक लावा ना की ब्ल्यू. पहिले पप्पांनी तर ब्ल्यू उचललं की नाही बाई, वंशाचा दिवा, नको आपल्याला पंक्तीच पाहिजे. सो मग मी पप्पाला बोलली की तुम्ही पण पिंकच लावा. मग पप्पांनी पण फायनली पिंक लावलं. पप्पा थोडे शाय होत होते, कारण की का बाई 4 लोक बघताय, तू व्हिडिओ काढते, ते जे आहे ते. पण ठीक आहे, चालतं. माझे पप्पा मला सपोर्ट पण करता, असं काही नाही आहे. आणि मग नंतर आम्ही गजानन महाराजांची जयंती होती, सो म्हणून आम्ही गेलो होतो बाहेर. आणि तिथे प्रसाद पण छान होता. आणि मी मेन म्हणजे दर्शन पण केलं. आणि तिथे एकदम शांतता होती, नाही का. म्हणजे की असं तुम्ही फक्त प्रसाद खायला आले आणि जा वाटा घ्या, असं काहीच नव्हतं. तिथं गपचूप शांततेत सगळी त्यांनी मॅनेजमेंट त्यांचं खूप छान होतं आणि डेकोरेशन पण खूप छान होतं, मला खूप आवडलं. पण तिथं फोन यूज नव्हता करायचा. मग नंतर मी पालखीचा पण फोटो काढला आणि तिथे समोरच त्यांच्या विठोबांची मूर्ती होती. आणि मग मी नंतर फायनली प्रसाद खाल्ला. बाय गाईज.